Dear student, last chapter we have seen superposition of waves, which studies about the wave motion. Wave motion means oscillatory disturbance traveling through medium. In a wave motion, there is no actual vibration of particle takes place. Now we study about wave optics. वेव बेस आता याच्यामध्ये वेवलेंथ आपण वगैरे पाहिलेली आहे. वेव ऑप्टिक्स मध्ये पाहत असताना वी स्टडी अबाउट द लाईट. लाईट म्हणजेच काय, आता याला आपण प्रकाश म्हणतो. आणि हे लाईट विच इज ए लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन. आपल्याला माहित आहे लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन म्हणजेच काय, पहा होमोजिनियस आणि युनिफॉर्म असेल, होमोजिनियस मीडियम आणि युनिफॉर्म मीडियम असेल तर ट्रॅव्हल्स इन ए स्ट्रेट लाईन त्याला आपण सांगतो. जी पाथ ऑफ स्ट्रेट लाईन किंवा लाईट इज कॉल्ड ॲज रे ऑफ लाईट. काम त्याला आपण रे ऑफ लाईट म्हणजेच काय आहे, पाथ ऑफ लाईट. पाथ ऑफ लाईट इज कॉल्ड a ray of light. म्हणजेच होमोजिनियस आणि युनिफॉर्म मीडियम असेल तर लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन अँड दिस पाथ इज कॉल्ड एज ए रे ऑफ लाईट. हा आपण काय म्हणतो, रे ऑफ लाईट म्हणतो. आणि if this light is incident on interference किंवा is incident on an interface होता. This is the interface of two medium. आता इथे काय आहे, हे मीडियम फर्स्ट आणि हे मीडियम सेकंड आहे. यांच्या इंटरफेस वर पडल्यानंतर इट गेट्स रिफ्लेक्टेड एज वेल एज. बघा आता दिस रे ऑफ लाईट इज इन्सिडेंट ऑन इंटरफेस ऑफ टू मीडिया. दिस इज द फर्स्ट मीडियम and this is the second medium. सम पार्ट ऑफ लाईट का होते त्याच माध्यमात त्याला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्शन म्हणतो. का त्याला आपण रिफ्लेक्शन म्हणतो. आणि सम पार्ट ऑफ लाईट पासेस थ्रू सेकंड मीडियम देन देर इज चेंज इन इट्स पाथ. त्याच्या पाथ मध्ये चेंज होतं त्याला आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्शन म्हणतो. दिस इज द पॉइंट ऑफ इन्सिडंट आहे. इथं परपेंडिक्युलर काढल्यानंतर ह्याला आपण काय म्हणतो, नॉर्मल म्हणतो. आणि आता हे काय आहे, नॉर्मल आहे. आणि दिस इज द रिफ्रॅक्शन आहे. म्हणजे व्हेन रे ऑफ लाईट इज इन्सिडेंट ऑन इंटरफेस ऑफ टू मीडिया सम पार्ट ऑफ लाईट रिफ्लेक्ट होते, सम पार्ट ऑफ लाईट रिफ्रॅक्ट होते. आता रिफ्रॅक्शन मध्ये काय होतं, देर इज चेंज इन इट्स पाथ. त्याला काय म्हणतो, व्हेन लाईट पासेस फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम देन देर इज चेंज इन इट्स पाथ. त्याला आपण रिफ्रॅक्शन म्हणतो. त्याला काय आपण रिफ्रॅक्शन म्हणतो. आणि तेच काय होतं, व्हेन लाईट रिफ्रॅक्टेड देन देर इज चेंज इन इट्स डिरेक्शन. इट मूव्ह अलॉंग अनदर पाथ, अनदर स्ट्रेट लाईन, दुसऱ्या स्ट्रेट लाईन मध्ये जाते. व्हेन इट इज देर इज चेंज इन इट्स पाथ, व्हेन इट आफ्टर व्हेन इट पासेस फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम देर इज रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस. रिफ्रॅक्शन म्हणजेच काय होतं, देर इज चेंज इन इट्स पाथ होतं. त्याला आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट होतं. आता आपण काय पाहिलेलं आहे, इंटरफेसवर लाईट पडल्यानंतर काय होतं, इथं सम पार्ट इज रिफ्लेक्ट होतं, सम पार्ट इज रिफ्रॅक्ट होतं. आता इन रिफ्लेक्शन, बघा आता इन रिफ्लेक्शन, रिफ्लेक्शन म्हणजे त्याच माध्यमामध्ये परत फिरणे. म्हणजेच इन रिफ्लेक्शन लाईट ट्रॅव्हल्स किंवा मूव्स in the same medium after incident on interface of two media. किंवा when it is incident on optically
medium, then there is it reflects in the same medium, त्याला आपण रिफ्लेक्शन म्हणतो. आता रिफ्लेक्शन मध्ये पाहत असताना आता तुम्हाला काय सांगितलं आहे, दिस इज द इन्सिडेंट रे आहे, दिस इज द रिफ्लेक्टेड रे आहे, आणि दिस इज द नॉर्मल आहे. बघा इथं हे नॉर्मल आहे, इन्सिडेंट रे आहे, आणि इथं रिफ्लेक्टेड रे आहे. हे तीन रे आपल्या इथं मिळालेले आहेत रिफ्लेक्शन मध्ये. रिफ्लेक्शन बघा, द इन्सिडेंट रे, द रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल टू द बाउंड्री. बघा, नॉर्मल टू द बाउंड्री सरफेस ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडेंट आर इन द सेम प्लेन. एकाच प्लेन मध्ये असतात. म्हणजे काय होतं, इन रिफ्लेक्शन काय सांगतो येतं, द इन्सिडेंट रे reflected ray and the normal are in same plane. एकाच प्लेन मध्ये असू शकतात. त्याच्यानंतर द अँगल ऑफ इन्सिडन्स. बघा, द अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड नॉर्मल. बघा, द अँगल बिटवीन incident ray and normal is called as angle of incidence, and the angle of reflection are same असतात. का असतात, angle of incidence आणि angle of reflection का असतात, सेम असतात. त्याला आपण काय म्हणतो, इक्वल असतात. हे कोण सांगतं, ह्याच्यामध्ये इन रिफ्लेक्शन अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतं. हे आपल्याला ह्याच्यामध्ये सांगता येतं. अँगल ऑफ, आता अँगल ऑफ इन्सिडेंट म्हणजे काय, अँगल बिटवीन द इन्सिडेंट अँड द नॉर्मल टू द रिफ्लेक्टिंग सरफेस इज कॉल्ड एज अँगल ऑफ इन्सिडेंस. द अँगल ऑफ रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल. रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल या दोन्ही मधील अँगलला काय म्हणायचं, अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणायचं. अशाच प्रकारे आपल्याला काय सांगता येतं, इन आता हे कशात पहिला आपण रिफ्लेक्शन मध्ये पाहिलेलं. रिफ्लेक्शन मध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतं. त्याच्यानंतर आता इन रिफ्रॅक्शन. बघा, इन रिफ्रॅक्शन. आता रिफ्रॅक्शन म्हटलं तर हे काय, रिफ्रॅक्टेड रे आहे, हे इन्सिडंट रे आहे, आणि हे नॉर्मल आहे. काय आहे, नॉर्मल आहे. तर इथं रिफ्रॅक्टेड रे. बघा, आता हे तिन्हीचा जर विचार केला आपण, ते इन्सिडेंट रे, नॉर्मल अँड रिफ्रॅक्टेड रे. आता इन रिफ्रॅक्शन, फॉर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट while traveling through from one medium to another medium. आता ह्याच्यामध्ये काय असतं, द इन्सिडेंट रे comma refracted ray and normal. बघा, हे तिन्ही आता बघा, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल to the boundary between the two media at the point of incidence are in the same plane. काय असतं, are in the same plane असतात. तिथे तेच होतं. इथे काय, अँगल ऑफ, तिथं काय होतं, रिफ्लेक्शन, रिफ्लेक्टेड रे होतं, इथं रिफ्रॅक्टेड रे. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला काय सांगता येतं, द अँगल ऑफ इन्सिडन्स अँड द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. दोन काय सांगता येतं, अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर रिलेटेड. बघा, कसं रिलेटेड येतं, N1 sin I. बघा, N1 sin I is equal to N2 sin R. N1 म्हणजेच काय आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर फर्स्ट मीडियम, आणि N2 म्हणजेच काय आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर सेकंड मीडियम. अशा प्रकारे आपल्याला रिफ्रॅक्टेड रे साठी सांगता येतं, रिफ्रॅक्टेड अँगल किंवा इन रिफ्रॅक्शन. काय सांगता येतं, अँगल ऑफ इन्सिडन्स, द इन्सिडन्स रे, the refracted ray and the normal are in the same plane.
आणि for angle of incidence and for angle of refraction they are related by किंवा याला याच्यामध्ये आपण अगोदर पाहिलेलं आहे b इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर हे देखील आपल्याला सांगता येतं वेअर म्यू इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम टू सेकंड मीडियम म्हणजे इथं काय सांगता येतं बघा n2 बाय n1 सांगता येतं n2 बाय n1 सांगता येतं म्हणजे आपल्याला काय सांगता येतं therefore n1 sin I इज इक्वल टू n2 sin R अशा प्रकारे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन रिलेटेड असतात. Nature of light. Now we'll see about nature of light. आता लाईटचा जर विचार केला तर इथं आपल्याला चॅप्टरच्या नावावरून वेव्ह नेचर ऑफ लाईट सांगता येते किंवा वेव्ह ऑप्टिक्स म्हणजे काय दिस इज द अबाउट वेव्ह म्हणजे काय सांगता येतं आपल्याला वेव्ह नेचर ऑफ लाईट सांगता येतं किंवा आपल्याला स्टडी ऑफ ऑप्टिकल फिनॉमिना अंडर द assumption that it travels in a straight line as a ray is called as ray optics किंवा त्याला आपण काय म्हणतो geometrical optics as geometry is used त्याला आपण the study of बघा त्याच्यामध्ये आपल्याला वेव्ह नेचर याच्यामध्ये वेव्ह नेचर ऑफ लाईट पाहत असताना काय सांगता येतं रे ऑप्टिक्स म्हणजे काय द स्टडी ऑफ ऑप्टिकल फिनॉमिना under the assumption that it travels in a straight line as a ray is called as ray optics त्याला काय म्हणतो आपण ray optics असे म्हणतो म्हणजे the study of optical phenomena under the assumption that it travels as we know in a homogeneous medium असेल किंवा युनिफॉर्म मीडियम असेल तर लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन ऍज अ रे इज कॉल्ड ऍज रे ऑप्टिक्स किंवा जॉमेट्रिकल ऑप्टिक्स असे म्हणतो. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर द ब्रँच ऑफ फिजिक्स किंवा द ब्रँच ऑफ ऑप्टिक्स विच युजेस वेव्ह नेचर ऑफ लाईट त्याला काय म्हणतो आपण वेव्ह ऑप्टिक्स म्हणतो. बघा वेव्ह ऑप्टिक्स म्हणजे काय द ब्रँच ऑफ ऑप्टिक्स the branch of optics which uses wave nature बघा which uses wave nature of light to explain the optical phenomena. Is called wave optics.
The study of light travels in a straight line, त्याला काय म्हणतो आपण रे ऑप्टिक्स म्हणतो. त्या रे ऑप्टिक्सचा किंवा द ब्रँच ऑफ ऑप्टिक्स विच युजेस द वेव्ह नेचर ऑफ लाईट टू एक्सप्लेन ऑप्टिकल फिनॉमिना एक्सप्लेन करण्यासाठी आपण वेव्ह नेचर ऑफ लाईटचा उपयोग करतो. त्याला आपण काय म्हणतो वेव्ह ऑप्टिक्स म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो वेव्ह ऑप्टिक्स म्हणतो. आणि आपल्याला माहित आहे लाईट हॅज ड्वेल नेचर. बघा लाईट हॅज ड्वेल नेचर. ड्वेल म्हणजे डबल नेचर आहे. याच्यामध्ये आपल्याला वेव्ह नेचर एज वेल एज पार्टिकल नेचर असं सांगता येतं. दॅट इज पार्टिकल एज वेल एज वेव्ह नेचर ऑफ लाईट. कोणते ड्युअल नेचर आहे मग आता इथं पार्टिकल आणि वेव्ह नेचर ऑफ लाईट. लाईटला कोणती दोन नेचर आहेत पार्टिकल एज वेल एज वेव्ह नेचर. हे दोन ड्युअल नेचर ऑफ लाईट आहेत आणि अंडर द डिफरंट सिच्युएशन्स. कोणती दोन नेचर आहेत पार्टिकल आणि वेव्ह नेचर अंडर डिफरंट सिच्युएशन्स आहेत. आता पार्टिकल्स ऑफ लाईट आर कॉल्ड. बघा particles of light are called photon of light are called photon. आता photon म्हणजे काय? This is a bundle of energy or pocket of energy. As we know, light discrete in the form of this बंडल ऑफ एनर्जी. ईच बंडल आपण काय म्हणतो आपण फोटॉन म्हणतो. आणि फोटॉनला काय असते एनर्जी इज इक्वल टू एच न्यू असते. बघा पार्टिकल आता आपण आपल्याला माहित आहे लाईटला किती नेचर आहे ड्युअल नेचर आहे. त्यातला पहिला आहे पार्टिकल नेचर, दुसरा आहे वेव्ह नेचर. आणि पार्टिकल नेचर ऑफ लाईटला आपण फोटॉन म्हणतो. आणि फोटॉन म्हणजे काय आहे दिस इज द बंडल ऑफ एनर्जी किंवा पॉकेट ऑफ एनर्जी. त्याला आपण काय म्हणतो बंडल ऑफ एनर्जी और पॉकेट ऑफ एनर्जी. याला आपण फोटॉन म्हणतो. आणि ईच फोटॉन हॅज एनर्जी एच न्यू वेअर एच इज काय आहे प्लॅंक्स कॉन्स्टंट आहे. काय आहे प्लॅंक्स कॉन्स्टंट अँड न्यू इज द फ्रिक्वेन्सी ऑफ incident light radiation. म्हणजे आता आपण ड्युअल नेचर ऑफ लाईट पाहत असताना कोणते कोणते ड्युअल नेचर आले पार्टिकल एज वेल एज वेव्ह नेचर आलं. आता पार्टिकल म्हणजे काय आहे इट इज ए फोटॉन. आणि फोटॉन इज ए बंडल ऑफ एनर्जी आहे किंवा पॉकेट ऑफ एनर्जी आहे. हे आपल्याला नेचर ऑफ लाईट मध्ये सांगत असताना वेव्ह नेचर एज वेल एज पार्टिकल नेचर ऑफ लाईट सांगता येतं. आता याच्यामध्ये आपल्याला हायजन या शास्त्राचा अभ्यास करून हायजन अज्युम दॅट लाईट टू बी ए वेव्ह. काय आहे लाईट इज ए वेव्ह कॉज्ड बाय व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल्स. काय आहे लाईट टू बी वेव्ह कॉज्ड बाय व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल इन द मीडियम. ॲज लाईट कुड ऑल्सो ट्रॅव्हल इन ए व्हॅक्युम. बघा लाईट व्हॅक्युम मध्ये ट्रॅव्हल होऊ शकते. व्हॅक्युम मध्ये देखील काय होतं लाईट ट्रॅव्हल होऊ शकते. लाईट ट्रॅव्हल्स होते म्हणजे तिला माध्यमाची गरज नाही. किंवा आपल्याला कुड ऑल्सो ट्रॅव्हल इन ए व्हॅक्युम दॅट इज ए हायपोथेटिकल मीडियम. त्याला काय म्हणतो आपण हायपोथेटिकल मीडियम. आणि हायपोथेटिकल मीडियम ह्याच्यातून देखील काय होतं म्हणजे काय व्हॅक्युम आणि निर्वात पोकळ्या तिथून देखील जाऊ शकतं. त्यालाच आपण इथर म्हणतो. काम त्याला इथर मीडियम म्हणतो. आणि दिस इथर मीडियम इज प्रेझेंट एव्हरीवेअर ह्या
सांगितलेलं आहे. इतर इज प्रेझेंट एव्हरीवेअर, नो एव्हिडन्स टू प्रूव्ह द इट्स एक्झिस्टन्स. बघा आता हे काय सांगितलेलं आहे, व्हॅक्यूम मधून जातं. व्हॅक्यूम मध्ये काय सांगता येतं आपल्याला, लाईट ट्रॅव्हल होते. लाईट ट्रॅव्हल होते म्हणजे काय आहे, हायपोथेटिकल मीडियम आहे. आणि त्या हायपोथेटिकल मीडियमला काय मिळवून दिलं आपण, इथर दिलेला आहे. आणि इथर इज प्रेझेंट एव्हरीवेअर सांगितलेलं आहे. परंतु एक्सपेरिमेंटली we cannot prove ether is present. एक्सपेरिमेंटली आपण प्रूव्ह करू शकलं. ether is everywhere, सगळीकडे प्रेझेंट असतं असं सांगितलेलं आहे. परंतु आपण एक्सपेरिमेंट किंवा कशातही आपल्याला सिद्ध करता आलेलं नाही. कॅनॉट प्रूव्ह काय, इतर इज प्रेझेंट एव्हरीवेअर, देअरफॉर इट वॉज डिफिकल्ट टू एक्सेप्ट दिस कॉन्सेप्ट. कोणतं कॉन्सेप्ट, इतर मीडियम किंवा हायपोथेटिकल मीडियम इज प्रेझेंट एव्हरीवेअर. हायपोथेटिकल मीडियम म्हणजे काय सांगितलं आपण, इतर मीडियम इज प्रेझेंट एव्हरीवेअर सांगितलेलं आहे. परंतु we cannot prove experimentally or the evidence of presence of ether is present everywhere cannot be proved experimentally. We cannot prove this presence of ether, therefore this theory cannot be accepted. This is rejected due to presence of ether medium theory. Now we study about light as a wave. बघा आता, light as a wave. आता लाईट म्हणजे काय झालं आपण अगोदर काय, आता अगोदरच्या पॉईंटमध्ये काय पाहिलेलं आहे, लाईट ट्रॅव्हल्स इन ए व्हॅक्युम ऑल्सो, म्हणजे माध्यमाची गरज नाही. आणि द नेचर ऑफ लाईट इज ए ड्युअल नेचर आहे, म्हणजे काय पार्टिकल आहे जे वेव्ह नेचर आहे. आता वेव्ह नेचर बोलल्यानंतर वेव्ह ट्रॅव्हल करण्यासाठी आपल्याला माध्यमाची गरज नसते, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, लाईट travel through vacuum also, that is light waves are काय सांगता येतं, नॉन मेकॅनिकल वेव्स. नॉन मेकॅनिकल म्हणजे ज्याला ट्रॅव्हल होण्यासाठी किंवा प्रोपोगेट होण्यासाठी माध्यमाची गरज नसते, त्याला आपण काय म्हणतो, नॉन मेकॅनिकल वेव्ज म्हणतो, किंवा त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणायचं. काय म्हणायचं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणायचं म्हणजे त्याला माध्यमाची गरज नसते, म्हणून याला आपण काय सांगितलेलं आहे, नॉन मेकॅनिकल वेव्ज म्हणलेला आहे. आणि दीज वेव्ज आर इन कशा आहेत, आता दीज वेव्ज आर ट्रान्सवर्स. बघा, ट्रान्सवर्स इन नेचर म्हणजेच ट्रान्सवर्स वेव्ह नेचर म्हणजे काय सांगता येतं आपल्याला,
particle, vibration of particle and propagation of wave are perpendicular त्याला आपण काय म्हणतो ट्रान्सवर्स वेव्स म्हणतो आणि ट्रान्सवर्स इन नेचर अँड कन्सिस्टिंग बघा आता consisting teeny particles बघा टीनी पार्टिकल एकदम सूक्ष्म लहान असे पार्टिकल असतात अशा टीनी पार्टिकलला न्यूटननं नाव काय दिलेलं आहे कॉर्पस्कल दिलेलं आहे काय दिलेलं आहे टीनी पार्टिकल्स ऑफ लाईट त्याला आपण काय म्हणतो कॉर्पस्कल्स म्हणतो आता हे आपण काय सांगितलेलं आहे दीज वेव्स आर कशा आहेत transverse in nature and consisting tiny particles which vibrate to which oscillates कसे oscillate होतात oscillating कसे oscillate होतात perpendicular to each other त्याच्यामध्ये काय असतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणल्यानंतर इलेक्ट्रिक आणि अँड मॅग्नेटिक फील्ड दोन्ही प्रेझेंट असतात काय होतं are present and which are perpendicular to each other perpendicular असतात आणि also perpendicular to the propagation हे तिन्ही एकमेकाला perpendicular असतात these waves can traverse propagate through vacuum आता vacuum देखील हे पास होतात किंवा ट्रॅव्हल होतात म्हणून आपण काय दिलेलं आहे नॉन मेकॅनिकल वेव्स किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स असं नाव दिलेलं आहे आणि म्हणजे त्याला माध्यमाची गरज नाही मटेरियल मीडियम बघा मटेरियल मीडियम is not necessary for propagation of light माध्यमाची गरज नसते the speed of light in a material medium बघा आता depends upon refractive index वर अवलंबून असतं कशावर the speed depends किंवा the speed of light depends upon material medium किंवा material medium वर अवलंबून असते the speed of light depends upon the material medium in which it turns and depends upon also permeability as well as permittivity of the medium therefore refractive index हे काय आहे refractive index is equal to speed of light बघा speed of light in vacuum म्हणजे त्याला आपण डिवाइडेड बाय स्पीड ऑफ लाईट इन मीडियम म्हणजे त्यामध्ये C upon V where C is the speed of light in vacuum and V is the speed of light in a medium for vacuum refractive index असतो 1 असतो for vacuum and air approximately जवळपास एअर आणि व्हॅक्यूम साठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 असतो
रेंज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इज स्मॉल. कशी असते? रेंज बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेंज किती असते? 10⁻⁻15. किती असते? 10⁻⁻15 मीटर. दिस इज द रेंज ऑफ हे कशासाठी? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इज व्हेरी स्मॉल असते टू व्हेरी लार्ज. कशी असते मग? लहानात लहान पासून ते मोठ्यात मोठे किलोमीटर मध्ये देखील असू शकते. इन ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग वेव्हलेंथ क्लासिफाईड. बघा आता याच्यामध्ये रेंज वाढत गेल्यानंतर काय होतं? पहिला आहे गॅमा रेज. काय आहे? गॅमा रेज आहे, एक्स रेज आहे, त्याच्यानंतर अल्ट्राव्हायलेट रेज आहेत, विजिबल रेज आहेत. विजिबल म्हणजे जे काही आपण सहजासहजी डोळ्याने सहज पाहू शकतो तर आपण विजिबल म्हणतो. त्याच्यानंतर इन्फ्रारेड रेज आहेत, त्याच्यानंतर मायक्रोवेव्ह आहेत. रेंज आहे बघा हे मायक्रोवेव्ह अँड रेडिओ वेव्ह अशा प्रकारचं रेंज आहे. इन्क्रीज होत जातात. काय होतं? इन्क्रीजिंग वेव्हलेंथ्स क्लासिफाईड ॲज एक्स रेज आहेत, गॅमा रेज आहेत, अल्ट्राव्हायलेट आहेत, विजिबल आहेत. आता विजिबल म्हणजे कॅल्सिन इजिली त्याला आपण काय म्हणतो? विजिबल म्हणतो. आणि विजिबल लाईटची रेंज काय असते? 400 ते 700 मायक्रोमीटर असते. नॅनोमीटर किती असते? 400 ते 700 नॅनोमीटर असते. आता त्यानंतर आपण लाईट म्हटल्यानंतर लाईट कन्सिस्ट ऑफ डिफरंट कलर्स ऑफ लाईट. There are main 7 colors of light we know, and these 7 colors of light, these are due to the, as we know the wave nature of light, these are the different wavelengths. आपल्याला काय मिळतं? डिफरंट कलर्स ऑफ लाईट मिळतात. आणि सगळ्यात व्हायलेट हॅव्हिंग शॉर्ट असतं का? व्हायलेट कलर बघा शॉर्ट वेव्हलेंथ असते. शॉर्टेस्ट वेव्हलेंथ. आणि रेड कलर बघा, रेड कलर हॅज लॉंगेस्ट वेव्हलेंथ. लॉंगेस्ट वेव्हलेंथ म्हणजे डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू डिफरंट वेव्हलेंथ. आता व्हाईट लाईट कसं आहे? ॲज वी नो लाईट इज ए, आता व्हाईट लाईट मध्ये काय सांगता येतं? इट इज ए मिक्सचर ऑफ डिफरंट कलर्स. आता डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू द डिफरंट वेव्हलेंथ मुळे आपल्याला डिफरंट कलर्स ऑफ लाईट मिळतं. आणि व्हाईट लाईट इज ऑल्सो ए मिक्सचर ऑफ वेव्हज ऑफ डिफरंट वेव्हलेंथ. The refractive index of the medium depends upon the wavelength used. Refractive index कशावर अवलंबून असतं? वेव्हलेंथ वर अवलंबून असतं. ड्यू टू विच वी गेट. बघा आता काय सांगितलेलं आपण? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड्स अपॉन द वेव्हलेंथ ऑफ लाईट युज्ड. त्याच्यामुळे आपल्याला काय मिळतं? We get same angle of incidence for different angle of refraction. काय म्हणतं? सारखंच का असेल अँगल ऑफ इन्सिडन्स असतं परंतु डिफरंट काय म्हणतं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन्स असतात. Therefore the different colors present in the white light we get separated. बघा आता when white light passes through बघा white light passes through transparent medium. बघा when white light passes through transparent medium.
then it gets separated किंवा into its constituent colors. आपल्याला constituent colors separation is separated into its constituent colors आणि त्याच्यामुळे आपल्याला काय मिळतं we get constituent colors that is the spectrum of colored light which is a रेनबो. अशा प्रकारे आपल्याला काय मिळतं रेनबो मिळतं. कशामुळं when white light passes through a transparent medium it gets into its constituent color that is a colored spectrum we get which is a रेनबो. अशा प्रकारे आपण थांबवतो.